आम्ही आता चाललोय एका काय बोलू उप्स बॅक म्हणून झाला नाही. अरे आज आहे एक स्पेशल दिवस. आम्ही एका स्पेशल ठिकाणी चाललोय. तर स्टे ट्यून. पप्पा आणि आमचं नवरा. तुला पण हॅपी क्रिसमस. बाकी घेतला चहा कॉफी वगैरे. हा मेन त्यांचा क्रायटेरिया असतो. 12वीचं शिक्षण आपलं बरं, 12वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. कुठल्याही फील्ड मधले चालेल, आर्ट्स कॉमर्स सायन्स काही चालेल. 10+2 ओके ओके. आणि मिनिमम एज जे असतं, जे वय हवं असतं त्यांना, ते 18 वर्ष पूर्ण हवं असतं. बरोबर. तर आपण एअर होस्टेस म्हणजे एक मुलगी असंच रिप्रेझेंट केलेलं आहे आपल्यासमोर, पण ते तसं नसतं. मेल आणि फिमेल दोन्हीही असतं. हो बर बर, धन्यवाद. खरं नाही, तुझं कौतुक करताय तू ना. थँक्यू. थँक्स टू यू. कला सुद्धा आहे तिच्या ह्याच्यामध्ये. म्हणजे डान्स करते, कथ्थक शिकते, गाणं गाते, अभिनय करते. कौतुक आहे तुझं. थँक्यू सो मच. चर्चेकडलं तुला आपलं आराम हॉटेल आहे ना, तिथे जेवढं झालेला आहे माझा लाईव्ह इंटरव्ह्यू. सो मला सांग एक मिनिट पप्पा, हे दिसतात का बघ. हे आकाशवाणी आमदार. कसं वाटतंय तुम्हाला? एकदम छान, सुंदर, बस बरं वाटलं. बरं ठीक आहे, जोक सपाट. सांगा कसा वाटला इंटरव्ह्यू? एक नंबर, झकास. काय आवडलं तुम्हाला जास्त? स्ट्रगल. हे तुम्हाला माहिती आहे. आणि काय आवडलं? मी अगोदर एअर इंडियात होतो. माझी इच्छा होती की माझ्या मुलीनी पण एअर हॉस्टेस व्हावं. मी त्यावेळेला काम करत असताना बघायचो, मला पण तू दिसायची, आणि तसंच माझं स्वप्न पूर्ण झालं. थँक्यू. आता नवरोबा विचारूया. नवरोबा, मी पण फ्लाईटमध्ये एअर हॉस्टेसला बघायचो. मला पण वाटतं माझ्या बायकोला एअर हॉस्टेस बनवावं. हो का? मी तिला मोटिवेट केलं. हो, बोल ना. छान झाला, सुंदर झाला इंटरव्ह्यू. खूप सुंदर होता. त्याच्यामध्ये चांगला आवडणारा पार्ट जो होता तो नवऱ्याचं स्ट्रगल जे असतं ते होता, आणि तो मला खूप आवडला. इग्नोर. मज्जा मस्ती आणि मस्करी करत हे दोघेही माझी कितीही खिल्ली उडवत असले तरी त्यांच्या डोळ्यात माझ्याबद्दलचा आदर, प्रेम आणि अभिमान मला स्पष्टपणे दिसत होता. जेव्हा मी जाते तेव्हा पप्पा असे माझी बॅग पकडतात. मॅडम आपका बॅग. थँक्यू सर. प्रत्येक मुलीला तिच्या नवऱ्यात आपल्या वडिलांची सावली हवीशी वाटतेच. प्रत्येक वेळी खंबीरपणे पाठीशी उभे राहणारे माझे पप्पा आणि माझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी सतत माझ्यासोबत असणारा माझा नवरा, आज दोघेही माझ्यासोबत होते. याहून ते अजून भाग्य काय नाही का? बऱ्याच महिन्यांनी आम्ही मुंबईला गेलो होतो. मग इकडे तिकडे फिरून स्ट्रीट फूड एन्जॉय करून आम्ही परत आलो आणि आधी आईला भेटायला गेलो. इंटरव्ह्यू नंतर तर इतक्या जणांचे मेसेजेस आणि फोन्स येत होते, आईने तर आधी चक्क नजरच काढली. नजर काढली. आणि मग आम्ही घरी आलो. पिल्लू तर वाट बघतच होता.
कितीही मोठमोठे पॉडकास्ट प्लॅटफॉर्म्स आले आणि इंटरव्ह्यू झाले ना, तरीही आकाशवाणीला झालेला हा माझा लाईव्ह इंटरव्ह्यू नेहमीच सगळ्यात वर असेल. माझा इंटरव्ह्यू झाल्यामुळे मला कळलं की अजूनही आकाशवाणीचा श्रोतावर्ग हा लाखोंचा आहे आणि ते अजूनही तितक्याच गोडीने आणि आपुलकीने जोडले गेलेले आहेत. आज गोपीदादामुळे मला इतक्या मोठ्या आणि जुन्या प्लॅटफॉर्मवर इंटरव्ह्यूसाठी बोलावलं गेलं आणि यासाठी मी सदैव कृतज्ञ असेन.